प्रकाशन समुद्रकिनाऱ्यावर तिची वाट बघत बसला. मंगळवारी भेटू असं त्यांचं ठरलं. सकाळी लवकर उठून त्याने आपली कामं आटपली आणि ठरलेल्या ठिकाणी अर्धा तास आधीच जाऊन थांबला. बघता बघता अर्धा तास निघून गेला. ती येणार अशी तो आशा लावून बसला होता. मन प्रफुल्लित झालं होतं. शरीरात रोमांच उभा राहिला, तरी तिचा पत्ता नव्हता. अवघ्या 1 तासानंतर रेश्मा आली आणि येताच प्रकाशची माफी मागायला सुरुवात केली. सॉरी प्रकाश, माझ्यामुळे तुला वेळ झाला. नाही ग, मीही आत्ताच आलोय. का ग, तुला इतका उशीर झाला? घरी काम लागलं का? नाही रे. तिला काय बोलावं ते सुचेना. मी वेळेवर आले असते, पण मी ज्या बसने येत होते ती बस वाटेत बंद पडली. ती दुरुस्त व्हायची वाट बघत होते तोपर्यंत दुसरी बस आली आणि त्यातून मी आले, म्हणून वेळ लागला. तशी रेश्मा प्रकाशच्या जास्त परिचयाची नव्हती. प्रकाश BAच्या 2ऱ्या वर्षात शिकत होता, तर रेश्मा BAच्या 1ल्या वर्गात शिकत होती. वडिलांच्या नोकरीच्या बदलीमुळे तिला या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये तिच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. तेव्हा तिने प्रकाशला पाहिलं. दोघांच्या नजरेची टक्कर झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. अभ्यासाबाबत सतत बोलणं होऊ लागलं. भेटीगाठी होऊ लागल्या. प्रेमसंबंध जुळले. सतत मेसेज, फोन आणि भेटणं हे चालूच होतं. दोघांचं एकमेकांना ओळखणं चालूच होतं. काही काळानं दोघांचं 5वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. प्रकाशला शेतीमध्ये काहीच रस नव्हता. त्यामुळं स्वतःची 100 एकर शेती न करता त्याने एका नामांकित कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. रेश्माही एका खाजगी दवाखान्यात काम करत होती. त्यांचं आता लग्न करायचं ठरवलं. मग दोघांनी ही गोष्ट आपापल्या घरी सांगितली. रेश्माच्या घरचे लोक सुशिक्षित व समंजस होते. त्यांचा रेश्मावर पूर्ण विश्वास होता. अडचणी तर प्रकाशच्या घरी होत्या. प्रकाशचं घर खानदानी राजकारणी होतं. त्याचे वडील नगरसेवक होते. तो एका राजकारणी व्यक्तीच्या प्रतिष्ठित घराण्यातील होता. प्रकाशने ही गोष्ट घरी सांगताच बॉम्ब फुटला की आपलं खानदान जमत नाही. लफडी, प्रेमविवाह, भानगडी करून आपल्याला आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी करायची नाही, असं वडिलांनी प्रकाशला बजावून सांगितलं. तिकडे रेश्माच्या घरीसुद्धा तसंच वातावरण होतं. ते मोठ्या खानदानाचे आहेत, आपल्याला ॲडजस्ट करणार नाहीत. लग्न म्हणजे सोंगट्या बाहुल्यांचा खेळ नाही, विचार करावा लागतो. रेश्मा प्रकाशला फोन करून भेटायला बोलवते. भेटल्यावर प्रकाश रेश्माला म्हणतो, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मी तुला सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करू शकत नाही. मी तुला हेच सांगणार होते. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. पण माझ्या घरी म्हणतात की मोठ्या घरातले लोक तुला स्वीकारणार नाहीत. माझ्याही घरी तेच. काय म्हणे तर प्रतिष्ठा पणाला लागते. एकमेकावर असलेल्या अतूट प्रेमामुळे प्रकाश रेश्मासोबत पळून जाऊन लग्न करतो. नंतरच्या काळात रेश्माच्या वडिलांच्या निधनाची बातमी कळते. त्यावेळेस एकट्या पडलेल्या आईला आधार म्हणून प्रकाश आणि रेश्मा आईकडे राहायला येतात. या काळात घरामध्ये नवीन पाहुणा येणार याची चाहूल रेश्माला लागते. ही बातमी आई आणि प्रकाशला सांगताच त्यांनाही खूप आनंद होतो. आता रेश्माला 9वा महिना लागला होता. त्या दिवशी प्रकाश ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. घरातली सगळी भाजी संपली होती, म्हणून रेश्मा भाजीवाल्याची वाट बघत बसली होती. आई आजारी होती. थोड्या वेळाने तिच्या कानावर भाजीवाल्याचा आवाज पडला. तिने भाजीवाल्याला हाक मारली, ओ भाजीवाले. हां या. रस्त्यावर वाहन नाहीत हे पाहून ती रस्ता पार करू लागली. पण अचानक एक कारवाला भरधाव वेगात आला. रेश्माने ते पाहताच रस्त्याच्या बाजूला यायचा प्रयत्न केला, पण जे व्हायला नको तेच झालं. कारची धडक रेश्माला बसली आणि रेश्मा रस्त्यावर पडली. खूप रक्तस्राव झाला. आजूबाजूच्या लोकांनी तत्परता दाखवत तिला दवाखान्यात हलवलं. सर्वांना फार वाईट वाटलं, कारण रेश्मा 2 जीवांची होती. दवाखान्यात जातानाच रेश्माच्या आईने घडलेला प्रकार प्रकाशला फोन करून सांगितला. प्रकाश तडक निघाला, पण प्रवास मोठा होता. प्रकाशला पोहोचायला कमीत कमी 2 तास लागणार होते. सगळ्यांवर दुःखाचं आभाळ कोसळलं होतं. ज्या कारवाल्याने रेश्माला धडक दिली त्याची स्थानिक लोकांनी खूप मारले, कारण तो दारू पिऊन गाडी चालवत होता. ओ त्यामुळे सब्जी त्याचा वाले, गाडीवरचा ताबा राहिला हाँ नाही. हाँ आइए.
सड़क गेले पर 3 वाहन तास नहीं थे। ICU मध्ये यह रेश्मावर उपचार देखकर चालू वह होते. सड़क पार करने डॉक्टर लगी, शर्थीचे प्रयत्न करत होते. लेकिन तेव्हा अचानक एक रेश्माच्या कार आईला बहुत सांगितले, तेज गति से आई। आमचे प्रयत्न काम करत नाहीत. रेशमा ने यह देखते ही किनारे असं आने नका की म्हणू कोशिश बाबांनो, की, आई हात जोडत म्हणाली. लेकिन जो नहीं होना मग आम्ही चाहिए मोठ्या था वही डॉक्टरांना हुआ। बोलवतो. त्यांची फी कार ने 5 लाख रेशमा को ताबडतोब टक्कर भरावी मार लागेल. दी और वह सड़क इतके पर गिर पैसे गई। ताबडतोब कुठून आणणार? बहुत ज्यादा आई खून विचारात बहने पडली. लगा। तितक्यात प्रकाश तिथे आला. आसपास के लोगों ने आईने तुरंत सर्व मदद प्रकाशला करते हुए सांगितलं. उसे प्रकाश अस्पताल विचार पहुंचाया। करू लागला, इतके पैसे लगेच सबको कुठून बहुत आणायचे? दुख हो रहा था त्याने क्योंकि मित्रांकडे, रेशमा 2 कंपनीत, जानों की माँ बँकेत थी। सगळीकडे फोन केले. रेशमा की माँ त्याला ने माहित जाते होतं जाते मित्र इतके प्रकाश को पैसे फोन नाही पर देऊ यह शकणार. हादसा बताया। बँकवाल्यांनी पैसे द्यायला प्रकाश नकार तुरंत दिला. निकल पड़ा, कारण लेकिन प्रकाशने यात्रा स्वतःचं लंबी घर थी। घेण्यासाठी कर्ज काढलं होतं. उसे पहुंचने में कम काही से कम 2 कारणामुळे त्याच घंटे काळात लगने वाले कंपनीचं थे। मोठं नुकसान झालं होतं. सभी पर दुख त्यामुळे का पहाड़ टूट कंपनीनेही पड़ा था। पैसे देण्यास नकार दिला. जिसने भी रेशमा को अशा टक्कर वेळेस मारी त्याला थी काय उसे करावं काही स्थानीय सुचत लोगों नव्हतं. ने बहुत मारा क्योंकि वह दवाखान्यातील शराब डॉक्टर पीकर पैसे नशे दिल्याशिवाय में गाड़ी उपचार चला सुरू रहा करणार था। नाहीत. अचानक पिछले त्याच्या 3 मनात घंटे से विचार रेशमा आला, का आबांना आईसीयू फोन में करायचा. इलाज चल रहा था। नाही, नको. डॉक्टर आपण जी गेल्या जान 2 से वर्षात कोशिश कधीच कर त्याला रहे फोन थे। केला नाही. माफी उन्होंने मागायला रेशमा देखील की गेलो माँ को नाही. बताया, मग पैसे मागायला कसा फोन हमारी करायचा? कोशिशें काम नहीं पण कर रही हैं। रेशमाच्या आणि बाळाचा वाचवणं ऐसा मत कहिए महत्वाचं होतं. बाबूजी, माँ हाथ जोड़कर एकदा फोन बोली। करून तर बघूया. तो हम त्याने बड़े लगेच डॉक्टरों आबांना को फोन बुलाते केला. हैं, लेकिन हॅलो, उनकी कोण फीस बोलतंय? तुरंत 5 लाख आबा, भरनी मी होगी। प्रकाश. अचानक कशी इतनी काय बड़ी अडचण झाली रकम तुरंत बाबांची? कहाँ से लाएं? माँ सोच में पड़ गई। आबा, मला पैशाची तभी गरज वहां आहे. प्रकाश पहुंच कशाला गया। पाहिजेत पैसे? माँ ने सब कुछ आबा, प्रकाश को बता दिया। असं म्हणून तो रडू लागला. प्रकाश सोचने अरे लगा, शांत हो, इतनी रडतोस बड़ी कशा रकम पायी? तुरंत कहाँ से लाएं? प्रकाशने झालेली घटना सांगितली. उसने दोस्तों, काय? ऑफिस, बैंक कुठल्या सब जगह दवाखान्यात फोन आहेस? किया। आलोच लगेच. उसे आबा पता था कि तातडीने दोस्त दवाखान्यात इतनी यायला रकम निघाले नहीं दे आणि सकते। अर्धा तासात पोहोचले. बैंक ने मना पण कर दिया वडिलांना क्योंकि दवाखान्याच्या प्रकाश ने दारातून घर येताना खरीदने बघून के लिए पहले प्रकाश ही लोन रडू लिया लागला. था। त्यानं आबाचे पाय कंपनी को धरले. हाल ही में बहुत बड़ा आबा, मी आलो नुकसान ना, हुआ था, समजा नीट करतो इसलिए बघ. उन्होंने भी मदद डॉक्टर कुठं करने आहे? से मना कर आबा दिया। दवाखान्यात आल्यानंतर ऐसे शहरातले समय में राजकीय उसे लोक कुछ समझ दवाखान्यात आले. नहीं आ रहा था। आबांनी डॉक्टरला सांगितले, डॉक्टरों ने साफ माझ्या कह दिया सुनेला, था कि नातवाला बिना पैसे वाचवायचं. इलाज हा जारी नहीं प्रयत्न चालू आहे. रखेंगे। मला प्रयत्न अचानक नको, तू उसके मन में वाचवायचं म्हणजे विचार आया, वाचवणं. क्या नाहीतर पिताजी या आबा दवाखान्याला को परत फोन करना चाहिए? लागाय वेळ लागणार नाही. नहीं नहीं, डॉक्टरांनी पिछले उपचाराचे 2 सालों में वेगवेगळे कभी उपचार भी झाले. तो फोन नहीं किया, उपचारानंतर माफी डॉक्टर बाहेर मांगने आले भी आणि नहीं म्हणाले, गया। अभिनंदन, फिर तुम्हाला अब मुलगा कैसे झाला. पैसे मांगे? आणि रेश्मा, ती देखील लेकिन एकदम रेशमा और सुखरूप बच्चे को बचाना जरूरी सगळीकडे था। आनंदाचं वातावरण निर्माण एक झाले. बार फोन करके त्यावेळी तो प्रकाश देखूं। आबांपुढे आला आणि उसने म्हणाला, तुरंत आबा आबा, को फोन आज लगाया। तुम्ही नसता तर मी कसं बोलो, वाचवलं कौन असतं बोल रहा रेश्माला आणि है? बाळाला. आबा, काय सांगायचं पोरा तुला, मैं तूच प्रकाश। माझा समजूतदार पोरगा आहेस. अचानक बाप की याद बाप, काय कैसे झालं आ आबा? गई? अरे तू घर आबा, सोडून मुझे गेल्यापासून पैसों की माझं आणि जरूरत है। तुझ्या आईचं मन कशात बी पैसे लागेना. क्यों चाहिए? धाकल्या उमेशनं आबा, गोंधळायला सुरुवात केली. वह रोने लगा। म्हणजे काय केलं त्याने? अरे शांत हो जा, आता क्यों रो आपणच रहा या है? संपत्तीचा मालक म्हणून तो चेहरा करू प्रकाश ने लागला. पूरी वंगाळ घटना नाकाला आबा लागला. को बताई। काय एवढं सगळं क्या? झालं आणि मला यातलं तू काहीच माहित किस नाही? अस्पताल में है? माझ्या एका निर्णयानं मैं तुम्हा अभी आता सगळ्यांना हूँ। खूप त्रास झाला आबा. आबा तुरंत अरे अस्पताल चालायचं के लिए पोरा, हे निकल वयच पड़े तसं असतं. और आधे घंटे में पहुंच तेव्हा गए। आता तुम्ही काय करा? आबा को सुनबाईला अस्पताल आणि के नातूला दरवाजे घेऊन से या आते गावाकडे राहायला. देखकर प्रकाश फूट फूट कर रो पड़ा। रेश्माची आई एकटी राहते. उसने आबा के आम्ही पैर गावाकडे पकड़ राहायला लिए। आलो तर त्यांचं काय आबा, होईल? आप आ अरे गए ना, एवढंच नव्ह का? अब आपला सब बंगला ठीक काय हो बारकायचा जाएगा। आहे. ते पण डॉक्टर राहू कहाँ देत की है? आपल्याकडे. आता तर खुश. आबा के पहुंचने के थँक्यू बाद आबा. शहर के अरे कुछ बाबा, कसलं राजनीतिक थँक्यू लोग भी म्हणतोस? अस्पताल तू घर पहुंच गए। सोडून गेल्यापासून आबा आम्हासनी ने बी तुझी डॉक्टर से किंमत कहा, कळली. सॉरी मेरी आबा. बहू और होने आणि वाले तसंच पोते को आनंदाच्या बचाना वक्ताला है। तोंड कशाला पाडून बसतोयस? हम हॅलो प्रयास कर पोरा, रहे हैं। तुझ्या आईला बारशाची तयारी मुझे करायला सांग. प्रयास नहीं चाहिए, प्रकाश आणि उन्हें रेश्माचे बचाना ही है। सुखाचे दिवस आहेत. नहीं तो इस मुलाचं अस्पताल को बंद बारसं करवाने में थाटामाटात ज्यादा होतं. समय नहीं मुलाचं लगेगा। नाव संग्राम ठेवतात. डॉक्टरों आता ने ही गोष्ट इलाज की खरी आहे गति का तेज खोटी कर आहे? दी। काय बी इलाज विचारू पूरा नका. होने के हे बाद मांजर डॉक्टर असतं का बाहर डोळस? आए और यातलं बोले, मला काय बी माहित नाही. बधाई हो, आपको बेटा छोट्या हुआ है। संग्रामला हातात घेत रेश्मा झुलू रेशमा, तेव्हा प्रकाश वो भी येऊन तिला बिल्कुल निहाळत ठीक होता. हैं। हा बंद चारों रेश्माचा ओर हातात खुशी का झोपी माहौल बन गया। बाळताना सुखाच्या उस समय दिवसात प्रकाश पाखरा आबा के घरी सामने परतून आया येणार. और बोला, रेश्माचा कंठ भरून आबा, आला आज होता. अगर आप न आबा आपल्या होते नातवाला तो मैं खेळत रेशमा होते. और बच्चे को एक कैसे छोटंसं बचाता? घरकुल एकत्र राहिलं क्या बताऊं तरच बेटा, ते घर तू ही तो टिकेल मेरा असं समझदार बेटा मला है। वाटतं. क्यों, क्या हुआ आबा? प्रकाशान तू जब घर समुद्र छोड़कर
कर गया। वेळेवर तिची वाट तब से बघत मुझे बसला. और तेरी माँ को मंगळवारी चैन एक नहीं भेटू था। असं त्यांचं ठरलं. छोटे सकाळी लवकर उमेश उठून ने तो त्याने आपली बिगड़ना कामं शुरू कर दिया। आणि ठरलेल्या ठिकाणी क्या अर्धा मतलब? तास आधीच जाऊन उसने क्या थांबला. किया?
बघता बघता अब अर्धा खुद तास को इस निघून गेला. जायदाद का मालिक ती समझने येणाऱ्याची लगा तो है आशा लावून और बसला ऐश होता. करने लगा. मन बुरी प्रफुल्लित संगत में झालं पड़ होतं. गया. शरीरात क्या रोमांच उभा राहिला. इतना कुछ हो गया गरिमाचा और पत्ता मुझे नव्हता. कुछ पता ही नहीं अवघ्या चला. 1 तासानंतर मेरे रेश्मा एक आली फैसले आणि से येताच आप सबको प्रकाशची बहुत माफी मागायला तकलीफ हुई सुरुवात आबा. केली. सॉरी अरे प्रकाश, चलो बेटा, माझ्यामुळे तुला जो वेळ हुआ झाला. सो हुआ. नाही ग, मीही इस उम्र आत्ताच में आलो. ऐसा ही होता है. का ग तुला इतका उशीर अब झाला? तू ऐसा कर, बहू घरी और काम पोते लागले को का? लेकर गांव में ही नाही आकर रे, रह. तिला काय बोलावं रेशमा ते की माँ सुचेना. अकेली रहती हैं. मी वेळेवर आले असते, पण अगर हम गांव मी आ ज्या गए तो बसने येत उनका होते क्या होगा? ती बस वाटेत बंड अरे पडली. बस इतनी सी बात. ती दुरुस्त अपना व्हायची बंगला वाट क्या बघत छोटा होते. है. तोपर्यंत दुसरी बस आली उन्हें आणि भी ले त्यातून मी आओ आले. अपने साथ. म्हणून वेळ लागला. अब खुश. तशी रेश्मा थैंक यू प्रकाशच्या जास्त आबा. परिचयाची नव्हती. अरे तू क्यों थैंक प्रकाश यू बोल रहा बीएच्या है. दुसऱ्या वर्षात शिकत तेरे होता. घर छोड़कर जाने रेश्मा से बीएच्या हमें पहिल्या भी वर्गात तेरी शिकत कीमत होती. समझ में आ गई. वडिलांच्या नोकरीच्या सॉरी बदलीमुळे आबा. तिला या कॉलेजमध्ये और प्रवेश मिळाला. ऐसे खुशी के मौके पर मुंह क्यों लटका रहा कॉलेजमध्ये है. तिच्या ओळखीचं कोणीच नव्हतं. ये ले तेव्हा फोन. तिने प्रकाशला पाहिलं. अपनी माँ को बारसे दोघांच्या की नजरेची तैयारी टक्कर करने को झाली कह. आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. प्रकाश और रेशमा के सुख अभ्यासाबाबत के सतत दिन आ गए. बोलणं होऊ लागलं. बेटे का भेटीगाठी होऊ 12 लागल्या. नामकरण संस्कार प्रेमसंबंध धूमधाम से हुआ. सतत मेसेज, फोन आणि बेटे का भेटणं हे नाम चालूच संग्राम रखा गया. होतं. दोघांचं एकमेकांना अब यह ओळखणं कहानी चालूच होतं. सच्ची है या काही झूठी काळानं ये मत पूछो. दोघांचं पदवीपर्यंतचं शिक्षण प्यार पूर्ण अंधा झालं. होता है या जागरूक प्रकाशला मुझे भी शेतीमध्ये नहीं पता. काहीच रस नव्हता. छोटे संग्राम को गोद में लेकर त्यामुळं रेशमा उसे स्वतःची झुला 100 रही एकर थी. शेती न करता तब त्याने प्रकाश एका उसे नामांकित निहार रहा था. कंपनीमध्ये काम करायला सुरुवात यह केली. बंधन है रेशमा रेश्मा का. ही एका खासगी दवाखान्यात काम हाथों करत में होती. झूले बालक नन्हा. त्यांचं आता लग्न करायचं सुख के ठरवलं. इन दिनों में. प्यारे मग दोघांनी ही गोष्ट फिर से घर लौट आना. आपापल्या घरी सांगितली. रेशमा का गला रेश्माच्या भर घरचे आया. लोक सुशिक्षित व आबा समंजस अपने होते. पोते के साथ खेल त्यांचा रहे थे. रेश्मावर पूर्ण विश्वास होता. एक छोटा सा अडचणीत घर अगर प्रकाशच्या साथ घरी साथ होता. रहे तभी वो प्रकाशचं घर घर सुखी हो.